मी दीपाली रेसिपी सर्वांसाठी या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करते आहे। मी आज तुम्हाला भरलेली भेंडी सोप्या पद्धतीने कशी करायची हे दाखवणार आहे। त्यासाठी मी भेंडी धुवून पुसून घेतलेली आहे आणि त्याला मधून चिरून घेतलेले आहे। तर अशा पद्धतीने मी सर्व भेंडी चिरून घेतलेले आहे। हे भाजलेले शेंगदाणे कुटून घेतले आहेत आणि जे लागणारे साहित्य आहे ते म्हणजे हिरवी कोथिंबीर, मिरची, लसूण, भेंडी हे वापरणार आहोत। तर आता मी इथे सर्वप्रथम हळद घेतलेली आहे, शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, मिरची, लसूण, कोथिंबीरची पेस्ट, भेंडी, मीठ हे सर्व साहित्य मी आता मिक्स करून घेणार आहे। जे मिश्रण आपल्याला भेंडीमध्ये भरायचं आहे ते मी व्यवस्थित एकत्रित हाताने मिक्स करते आहे। तर अशा पद्धतीने मी सर्व मिक्स करून घेते जेणेकरून मसाल्यामध्ये सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र होईल। आणि हेच मिश्रण आता आपल्याला भेंडीमध्ये भरून घ्यायचं आहे। त्यासाठी मी इथे पाण्याचा वापर न करता हे मिश्रण एकदम व्यवस्थित मिक्स केलेलं आहे। तर आता ही कन्सिस्टन्सी एकदम व्यवस्थित तयार झालेली आहे। आता मी हा मसाला भेंडीमध्ये व्यवस्थित भरून घेते आहे एकदम आतपर्यंत, जेणेकरून मसाला पूर्ण व्यवस्थित भरला जाईल। तर अशा पद्धतीने मी व्यवस्थित मसाला भरलेला आहे। आता मी दुसरी भेंडी घेतलेली आहे, त्याच्यामध्येही अशाच पद्धतीने मसाला भरून घेते एकदम आतपर्यंत व्यवस्थित, जेणेकरून भेंडीला मसाल्याची चव आली पाहिजे। तर इथे माझी दुसरी भेंडी मसाला भरून झालेली आहे। तर अशा पद्धतीने मी सर्व भेंडी भरून घेतलेली आहे। तर उरलेल्या ह्या भेंड्या त्या मी अशाच फ्राय करणार आहे। तर आता मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे। तेल व्यवस्थित गरम झाले की नाही त्यासाठी मी याच्यामध्ये भेंडी टाकून पाहणार आहे। तर इथे तेल चांगलं गरम झालेलं आहे। तर आता मी एक एक भेंडी फ्राय करायला घेणार आहे। तर आता मी इथे भेंडी टाकली आहे ते गरम तेलामध्ये। तर अशा पद्धतीने व्यवस्थित भेंडी तेलामध्ये हे करायचे, जेणेकरून तेल गरम आहे उडणार नाही असं। आता 2 मिनिटे आपल्याला ही भेंडी फ्राय करून घ्यायची आहे। तर इथे भेंडीचा रंग बदललेला आहे। जो एक्स्ट्रा मसाला आहे तो तेलामध्ये थोडा पसरलेला आहे, पण काही हरकत नाही। तर आता आपण दुसरी भेंडी फ्राय करायला घेऊया। तर इथे मी पुन्हा भेंडी उरलेल्या ज्या भेंड्या आहेत त्या फ्राय करायला ठेवल्या आहेत। इथे मी मिरची वापरलेली आहे हिरवी। तुम्ही हिरव्या मिरचीचा त्याऐवजी मिरची पावडर वापरू शकता किंवा दुसरा भाजी मसाला, मिरची पावडर जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही वापरू शकता। मला कमी साहित्यात भेंडी बनवायची होती म्हणून मी एवढेच साहित्य वापरले आहे।
तर अशा पद्धतीने ही माझी भरलेली भेंडी तयार झालेली आहे. नक्की ट्राय करा. कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.